नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। जे माझे नवीन सबस्क्रायबर झालेले आहेत त्यांनी माझ्या अगोदर माझ्या व्हिडिओना सपोर्ट केला त्या सर्व माझ्या सबस्क्रायबरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो। आणि मुख्यत्वे आज मी असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, म्हणजे आपण जे कालच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं, जो ब्लाउज होता मापाचा, त्या कस्टमरचा मापाचा ब्लाउज होता आणि त्या ब्लाउजवरून आपण पेपर कटिंग केलं होतं। तेच पेपर कटिंग ठेवून आज आपल्याला ब्लाउज पीस आणि अस्तर कटिंग करायचंय। आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं पण होतं की जे ब्लाउज आहे त्याचा जो बॅक नेक आहे तो मी तुम्हाला अस्तर कटिंग करून दाखवणार। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। व्हिडिओ पाहत असाल तर अस्तरवरती आपण कटोरी कशा पद्धतीने ठेवली गेली पाहिजे, जी आपली स्लीव्ज आहे ती कशी ऍडजस्ट केली पाहिजे, त्याचबरोबर बॅकनेक कसा आखला पाहिजे किंवा बॅकनेकची उंची कशा पद्धतीने घेतली पाहिजे, शोल्डर मोंढा जो बॅकनेकचा गळा आहे तो खोल होऊ नये किंवा शोल्डर उतरू नये, त्यासाठी कोणत्या टिप्स आहेत त्या तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार। तर मनापासून मैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, चला आज आपल्या छानशा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मैत्रिणींनो, आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस कटिंग करायचं आहे। तर मी याच्यातले एक ब्लाउज पीस तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे। हा जो मापाचा ब्लाउज आहे आणि ह्या आपण हे काय केलेलं आहे, जी कटोरी आणि साइड पॅटर्न तयार केलेले आहे पुढच्या भागाचा आहे की नाही मागच्या व्हिडिओमध्ये। आता तो व्हिडिओ तुम्हाला जर भेटला नसेल आणि तुमच्या समोर हा व्हिडिओ आलेला असेल, मग तुम्हाला ना मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या तुम्हाला दाखवेन, तो तिथं लिंक टाकेल त्या व्हिडिओची, ती पाहून तुम्ही तो व्हिडिओ पण कटिंग म्हणजे ब्लाउज पीस पण कटिंग करू शकता किंवा पेपर कटिंग करून तुम्ही ब्लाउज कटिंग करायला शिका। तर मैत्रिणींनो पहा, हे अस्तर घेतलेलं आहे। सर्वप्रथम हे आपलं कॉटनचं अस्तर आहे आणि खूप छान अस्तरची व्यवस्थित अस्तरला आपण काय करायचं आहे, व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। बंद बाजू माझ्या बाजूने घेतलेली आहे मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवायचं आहे। बंद बाजू का घेतली तर ज्या बाजूने बंद बाजू असते त्या बाजूने आपल्याला बॅक साईड कटिंग करायची असते, त्याच्यामुळे आपण बंद बाजू आपल्या बाजूने घ्यायची। आता ब्लाऊजची उंची किती होती त्या अगोदर सर्वप्रथम खालच्या बाजूने एक पट्टीने रेष मारून घ्यायची आहे खडूच्या साह्याने, आणि आपली उंची होती ब्लाऊजची तयार 13 इंच, मग घेतली 14 इंच, 1 इंच जास्त घ्यायचं आहे। हे पाय ह्या पद्धतीने जी खाली पट्टीच्या साह्याने रेष मारली ना ती नंतर कटिंग करून घ्यायची। आता आपल्याला इथे टाकायचं शोल्डर। आता मी शोल्डर घेतलेले 5.5चं। आता हा जरी छातीच्या मापाचा ब्लाऊज असला तरी सुद्धा मी शोल्डर किती घेतलेलं आहे, 5.5च घेतलेलं आहे। आणि आता मोंढा, आता हा मोंढा आहे मी 5.6 इंचाचा घेतलेला आहे। जास्त खोल मोंढा घेतला का शोल्डर गळतं, हे पण लक्षात ठेवायचं। छोटा पण नाही घ्यायचा आणि मोठा पण नाही घ्यायचा। मी 5.6चा मोंढा घेतलेला आहे आणि 1.5 इंचावर पाट आकार देऊन घेतला आहे। हातात तुमच्या व्यवस्थित बसत नसेल तर आधी खून करून घ्यायची, 1.5 इंचाची मोंढ्याला आकार द्यायचा। आणि हे पाहू शकता तुम्ही 10.5ची आपल्या ब्लाऊजची घडी येते। तर ह्या पद्धतीने घडीचे पॉईंट आखून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपलं बॅकनेक रेडी झालेलं आहे। आता जो साईड पॅटर्न आहे तो कसा ठेवलाय पहा, आपल्याला ॲडजस्ट पण करता आलं पाहिजे। जरी मोठ्या मापाचा ब्लाऊज आहे तरी पण तो ॲडजस्ट कसा करायचा, त्यासाठी आपण असं पॅटर्न अगोदर काढून घ्यायचं ब्लाऊजचं आणि त्याच्यानंतर व्यवस्थित ठेवून ज्या पद्धतीने कटिंग केले ना त्याच पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित चौबाजूने खडूच्या साह्याने मार्किंग करून घ्यायची। आता हे जे मापाचा ब्लाऊज आहे याची आपल्याला उंची पाहिजे। बाही उंची किती येतं, बाही उंची आहे 5.5 इंच, मग आपण घ्यायची आहे 6 इंच। तर ही 6 इंच घेतली, वरती थोडंसं जास्त घ्यायचं आपल्याला, कमी बाही पडू नये यासाठी उंचीला आपण नंतर कटिंग करून घेऊ शकतो बाही उंची मोजल्यानंतर। आणि मी अशी एकच बाही कटिंग करून घेतलेली आहे, फुल बाही तीच बाही ठेवायची आणि ॲडजस्ट करून घ्यायचं। आपल्याला प्रत्येक वेळेस बाही कटिंग करत बसायचं नाही आहे। तर मैत्रिणी पहा, आपली बाही कटिंग पण जी होती माझ्याकडे तिच्यावरच मी ॲडजस्ट करून घेतलं, फक्त हे खालचे दोन्ही पॉईंट चेक केले, जो कमी आहे तो वाढवून घेतला आहे। हे पाय ह्या पद्धतीने। आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे। क्रॉसपट्टी कितीची घ्यायची, 4 आणि 3.5ची क्रॉसपट्टी घ्यायची आणि 10.5ची रुंदी घ्यायची। हे पाहू शकता, इकडून 3.5 घेतलं आणि व्यवस्थित क्रॉसपट्टीचा आपल्याला काय करायचं आहे, आकार आखून घ्यायचा आहे। एकदम परफेक्ट आपली क्रॉसपट्टी येत असते आणि बसते पण एकदम व्यवस्थित। त्यानंतर ही कटोरी आहे, मुख्यत्वे आपली कटोरी असते ती तिरकी ठेवायची, आपल्याला सरळ ठेवायची नाही आहे, तिरकी ठेवायची आहे। क्रॉस कपडा असेल त्याच ठिकाणी आपल्याला ही जी कटोरी आहे ती ठेवून घ्यायची एकदम व्यवस्थित, कारण की चौबाजूने ती व्यवस्थित आखल्यानंतर आपल्याला ती पुन्हा ब्लाऊज पीसवर कटिंग करायची। त्यासाठी आपलं अस्तर परफेक्ट मापाने कटिंग झालेलं असतं, त्याच्यामुळं झालं आपलं एवढं काम आपलं
क्लिअर झाले म्हणजे आपण ब्लाऊज आता अस्तर कटिंग करून घेऊया। आता हेच अस्तर ठेवून आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊज पीस कटिंग करायचं आहे। आता ब्लाऊज पीस एकदम काठाचा आहे, साडी काठपदर साडीचा आहे, खूप महागाची साडी आहे। त्यांनी म्हणजे ब्लाऊज एकदम छान बसतो माझ्याकडे, त्याच्यामुळे त्यांनी अर्जंट माझ्याकडे आणलेलं आहे ब्लाऊज स्टिचिंगसाठी। त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ आहे तो रात्री शूट करते। म्हणजे मला असं वाटलं तुम्हाला पण ब्लाऊज कटिंग करताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पेपर कटिंग करून पटदिशी तुमचा ब्लाऊज कटिंग करू शकतात। इतकी सोपी पद्धत आहे पेपर कटिंगची सुद्धा। मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईलच। अवघ्या 5 मिनिटात तुमचा ब्लाऊज कटिंग होणार आहे। आणि बॅक नेक आपण अशा पद्धतीने डायरेक्ट सर्व कटिंग करून घेऊ शकतो। तर आपण हे सगळे पार्ट जसे आखलेत तसे कटिंग करून घ्यायचेत। मैत्रिणींनो खूप दिवसापासून व्हिडिओ आलेले नाही आहेत, तर प्लीज मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण पाहत जा। आणि ज्या मैत्रिणींना आपले व्हिडिओ आवडतात त्या मैत्रिणींनी छान अशी कमेंट करत जा। आणि मी ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून दाखवते ना पेपर कटिंग, ती तुम्ही पेपर कटिंग करा, म्हणजे तुम्हाला पण समजेल ब्लाऊज किती परफेक्ट बसलेला आहे। तर आपले सर्व अस्तर आता कटिंग करून झाले। हे खालचं मी सांगितलं होतं त्या पद्धतीने ती पट्टी आखून घेतली होती ना, ते कटिंग करून घ्यायचे। हे जे साईड पॅटर्न आहे तो पण जसं आपण आखून घेतलाय त्याच पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे, ब्लाऊज खूप अवघड नाही, एकदम समजलं तर खूपच सोपं आहे। तर पाहू शकता बॅक साईड झालेली आहे कटिंग करून, फ्रंट पार्ट झाला आहे, कटोरी सगळे पार्ट आपले रेडी झालेले आहेत। 5 पार्ट असतात ब्लाऊजचे, पूर्ण रेडी करून झालेत। आता हे ब्लाऊज आहे आणि हा काठाचा ब्लाऊज आहे। आता जी मोठे काठाच्या बाजूने काय करायचं आहे, आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची। आता स्लीव्जला पण आपल्याला जी कमी पडणार आहे काठ, मग आपण बाजूने त्याला काय करणार आहे, जॉईंट देणार आहे स्टिचिंग करताना, ब्लाऊज शिवताना। त्यासाठी मी काय केलं, थोडं वरच्या बाजूने ब्लाऊज अस्तर कटिंग करून घेतलं। आता हे जे छोटे काठ आहेत ते बॅक साईडला आले पाहिजे, मग काय केलं मी बॅक साईड ठेवून घेतली ह्या पद्धतीने। आणि व्यवस्थित कपडा व्यवस्थित चुरगळ आता हा कपडा दिसतो असा मग चुरगळलेला नाही आहे। मी व्यवस्थित स्टिचिंग करताना काय करणार आहे, व्यवस्थित धरून शिवून घेणार आहे, म्हणजे त्याचा घोळ वगैरे पडू नये याची पण दक्षता घ्यायची। तुम्हाला प्रेस करायचा असेल तर तुम्ही व्यवस्थित अस्तर पिसावर ठेवून मगच प्रेस करत जा। आणि नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे मी अस्तरपेक्षा जो कपडा आहे साडीचा तो जास्त ठेवत असते। ज्यावेळेस मी अस्तरला जॉईंट करून घेते ब्लाऊज पीस, त्यावेळेस उरलेला कपडा मी जास्तीचा कटिंग करून टाकते। म्हणजे आपला जरी वाकडं तिकडं जरी सिल्क कपडा असला तो सरकला तरीसुद्धा आपल्याला पीस कमी पडू नये यासाठी आपण थोडीशी अगोदरच काळजी घ्यायची आहे। तर पहा मैत्रिणींनो, हे सर्व आपलं आता जवळजवळ आपला ब्लाऊज कटिंग झालेला आहे। किती वेळात कटिंग झाला पहा बरं तुम्ही। अशा पद्धतीने जर कटिंग केली आणि एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो, कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही। मग असं विचार नाही करायचं ह्या ताईंनी मला ब्लाऊजचं मेजर सांगितलं आहे आणि हे ब्लाऊजचं मेजरचं मी कसं काय ब्लाऊज कटिंग करू, कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही। मी ज्या पद्धतीने फॉलो केल्या स्टेप त्याच पद्धतीने तुम्ही पण फॉलो करायचे। मी ज्या पद्धतीने माप घेते त्याच पद्धतीने माप घ्यायचं। तुम्हाला जर व्हिडिओ समजत नसेल तर 1 वेळा नाही तर 2 वेळा तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा ब्लाऊज कटिंग करा आणि घर बसल्या 2 पैसे मिळवण्याची ही संधी आहे मैत्रिणींनो, ती संधी तुम्ही सोडू नका। एकदम छान असे ब्लाऊज रेडी होतात। चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।